योद्धा न्यूज मराठी। मंचरमध्ये भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत वाघोलीतील तरुणाचा मृत्यू, तरुणी गंभीर जखमी। मंचर ता आंबेगाव जुन्या पुणे नाशिक महामार्गावर मंचर गावच्या हद्दीत पिंपळगाव चौकाजवळ एका भीषण अपघातात 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेली तरुणी गंभीर जखमी झालीये। हा अपघात मंगळवारी 12 मे 2026 सायंकाळी 5:15 सुमारास युनियन बँकेसमोर घडला। या प्रकरणी ट्रक चालक गुलाम अब्बास सय्यद राहणार काजीपुरा भैरवनाथ गल्ली मंचर याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी तेजस गोरख सुर्वे वय 29 राहणार वाघोली पुणे यांचा लहान भाऊ ऋषिकेश गोरख सुर्वे वय 27 हा त्याच्या होंडा शाईन मोटारसायकलवरून क्रमांक MH12WF 3954 त्याच्या मैत्रिणीसह मंचरकडून नारायणगावकडे जात होता। पिंपळगाव चौकाजवळ समोरून जाणाऱ्या थार कारला क्रमांक MH14LP 3435 उजव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना मोटारसायकलचा हँडल कारच्या मागील बाजूस लागला। यामुळे ऋषिकेश आणि त्याची मैत्रीण दोघेही रस्त्यावर पडले। त्याचवेळी नारायणगावकडून मंचरच्या दिशेने येणाऱ्या टाटा ट्रकनं क्रमांक MH14F6483 त्यांना जोरदार धडक दिली। गंभीर दुखापत आणि मृत्यू। हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचे पुढचे चाक ऋषिकेशच्या डोक्यावरून गेल्यानं त्याच्या डोक्याला, तोंडाला आणि बरगडीला गंभीर जखमा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। त्याच्यासोबत असलेल्या तरुणीच्या अंगावरूनही ट्रकचे चाक गेल्यानं तिच्या उजव्या पायाचे मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले असून हातालाही गंभीर दुखापत झालीये। तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। पोलीस कारवाई। या प्रकरणी तेजस सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंचर पोलिसांनी आरोपी ट्रक चालक गुलाम अब्बास सय्यद याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106, 1, 281, 125 ए, 125 बी, 324, 4, 324, 5 आणि मोटार वाहन कायदा 118 नुसार गुन्हे रजिस्टर नंबर 143/2026 दाखल केलाय। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उंडे, बँक नंबर 2077 हे करत आहेत। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या योद्धा न्यूज मराठीच्या प्रतिनिधी योगिता गावडे यांनी।